नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मेंदूवडा आणि तोही अगदी परफेक्ट. तर चला सुरुवात करूया. इथे मी 1 कप सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ती आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून डाळ भिजत ठेवायची आहे. तर ही डाळ मी 4 तासांकरता भिजत ठेवलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ही डाळ भिजण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. हिवाळ्यामध्ये 4 तासामध्ये छान भिजते. तर 4 तासानंतर आपण बघू शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. तर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि डाळ व्यवस्थित अशी निथळून घ्यायची. त्याच्यामध्ये जरा देखील पाणी ठेवायचं नाही आहे, नाहीतर आपलं बॅटर हे पातळ होईल. ही डाळ मी 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये मी थोडं आलं टाकलेलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तर आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. सुरुवातीला हे कोरडंच वाटायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे. तर आता तुम्ही बघू शकता हे थोडं जाडसर राहिलेलं आहे आणि हे कोरडं आता इतक्या वाटलं जाणार नाही आहे. तर आपण याच्यामध्ये आता 2 चमचे पाणी टाकायचं आहे. तर पाणी हे तुम्ही मोजून टाका, अंदाजे टाकू नका. 2 चमच्यांच्या वर जास्त पाणी पण टाकू नका, नाहीतर बॅटर हे आपलं पातळ होईल आणि वडे जमणार नाही. आणि आपण तसंच कोरडं जर अजूनही वाटायचा प्रयत्न केला तर वाटल्या पण जाणार नाही, ते फक्त मिक्सरमध्ये फिरतच राहील आणि आपले वडेही कडक होतील. तर आता या प्रकारे याचं बॅटर तयार झालेलं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे. थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे हे बॅटर मी. तर आता इथे मी दुसऱ्या बॅचची पण डाळ वाटून घेतलेली आहे आणि तीही त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याच्यामध्येही मी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे. तर मी आता हे बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित असं फेटता येईल. तर ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे. ही आपल्याला 7 ते 8 मिनटं करायची आहे आणि हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. आपण सुरुवातीला हे थोडं हार्ड वाटतं फिरवायला, पण जसजसं आपण फिरवत जातो तसतसं ते पीठ हलकं होत जातं आणि फिरवायलाही आपल्याला सोपं जातं. तर जितकं छान आपलं पीठ हलकं होईल तितकेच आपले व्यवस्थित असे मेंदूवडे जमतील. एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण हे बॅटर चेक करूया. बॅटर हे टाकल्यानंतर वर आलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे ते हलकं असं. आता या बॅटरमध्ये मी इथे अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये मीठ टाकण्यापूर्वीच आपण तेल तापत ठेवून द्यायचं, कारण आता याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटेल. जर तुम्हाला काही मेंदूवडे काही तासांनंतर बनवायचे असेल तर मीठ टाकण्यापूर्वीच तुम्ही ते बॅटर काढून ठेवा, कारण मीठ टाकल्यानंतर ते बॅटर पातळ होतं आणि नंतर वड्यांचा शेप जमत नाही. आणि असा हात ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि एक साईडनी थोडं पीठ घ्यायचं. तर असं आपण हातावरच त्याचे वडे बनवून घेणार आहे. तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने बनवा. मला हीच पद्धत सोपी वाटते. तर आता तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून मी हे मेंदूवडे सोडलेले आहे. ते आता व्यवस्थित तळून घ्यायचे. गॅस हा जास्त फास्ट करायचा नाही आहे, नाही तर फक्त वरून कलर येईल पण ते आतमधून व्यवस्थित होणार नाही. तर हे दोन्ही साईडनी व्यवस्थित असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तेल तापल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये वडे सोडायचे आहे. जर तेल चांगलं तापलं नाही तर वडे हे ऑइली बनतात. मी ह्या वड्यासोबत जी चटणी खातात त्याचा व्हिडिओ याच्या आधी टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की त्या चटणीचा व्हिडिओ बघा. आणि आता मस्त आपले मेंदूवडे हे तळून झालेले आहे. तर 1 कप उडीद डाळीपासून जवळजवळ हे 15 वडे तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.